या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय बाळासाहेब ढसाळ सर यांच्याशी संवाद साधतोय, ज्यांनी ही पिंपरी चिंचवडमधील मराठी पत्रकार परिषद 40वे हे अधिवेशन त्यांनी या ठिकाणी नुकतंच यशस्वीपणे घेतलेलं आहे पिंपरी चिंचवड भोसरी परिसरात. आणि या 33 वर्षाच्या कालावधीमधलं पुणे जिल्ह्यातलं हे पहिलं असं हे अधिवेशन आहे. 75 वर्षाच्या ह्या महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्या इतिहासामधलं हे 40वं अधिवेशन अत्यंत कमी कालावधीमध्ये संपूर्णपणे यशस्वी या ठिकाणी हे केलेलं आहे सरांनी. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधतोय. नमस्कार सर. सर, हे अधिवेशन तुम्ही ज्या वेळेला सुरू म्हणजे अत्यंत 2 महिन्याच्या कालावधीमध्ये संपन्न यशस्वीपणे पूर्ण केलं, तर याला कोणकोणत्या संस्थांचा आधार किंवा सहकार्य भेटला? पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी गेली 30-35 वर्ष पत्रकारितेत काम करतोय. माझे काही जवळचे मित्रमंडळी, काही संस्था आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी मिळून हा भार उचललेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2 दिवसाच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला रहिवासी लोक, म्हणजे जी लोक राहायला येतील इथं, त्यांची सोय करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला थिएटर उपलब्ध करून दिलं. थिएटरच्या बाजूला जेवणासाठी पावसाळा असल्यामुळे मांडव वगैरे या सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या. कृष्णा डायग्नोस्टिक्स म्हणून जी एक संस्था आहे, त्या संस्थेने आर्थिक मदत केली. त्याच्यानंतर माझे काही जवळचे मित्र आहेत, त्या मित्रांनी मदत केली. अशा प्रकारे झाला हा कार्यक्रम. असं सर, तुम्ही जवळजवळ गेली 30 वर्ष या संस्थेचे सदस्य आहात आणि आज तुमच्या आधिपत्याखाली, तुमच्या अध्यक्षतेखाली, तुमच्या संयोजनाखाली हा संपूर्ण 8000 सदस्य संख्येचा हा या परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना कशा पद्धतीने यशस्वी झाला आणि कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी झाले याच्याबद्दल काय सांगा सर? याच्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे जे प्रमुख आहेत, ज्याच्यामध्ये पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक SM देशमुख आहेत, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक आहेत, त्याच्यानंतर कार्याध्यक्ष चंद्रशेखरजी बेहरे आहेत, सरचिटणीस संतोष पवार आहेत. या मंडळींनी खरं म्हणजे फार मोठं योगदान आहे यांचं. ही सर्व मंडळी गेले कित्येक वर्ष पत्रकारांच्या प्रश्नांवरती संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून काम करत असतात. अगदी छोट्यात छोटा प्रश्न आणि मोठ्यात मोठ्या प्रश्नासाठी ही सर्व मंडळी वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात. मराठी पत्रकार परिषदेचे 340 तालुके आणि 35 जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत. जवळपास 8,000 सदस्य आहेत या संस्थेचे. आणि कुठं ना कुठं काही ना काही अडचण होत राहते. त्या अडचणीला आम्ही सगळे एकत्रितपणे जात असतो. त्यामुळं असं अधिवेशन असलं की ही जी मोठी मंडळी आहेत, या मोठ्या मंडळीच्या आवाहनानुसार लोक येतात त्या अधिवेशनाला. यात काही वेगळं असं काही नाहीये. अर्थात त्या मोठ्या मंडळींनी केलेले जे कष्ट आहेत ते त्याला कारणीभूत आहेत. सर, या ठिकाणी जे पहिल्यांदाच असं निदर्शनास आलंय की जे चॅनलचे लाईव्ह चॅनलचे जे पदाधिकारी आहेत, ऑफिशियल्स आहेत, या ठिकाणी त्यांना जास्त वावर मिळाला प्राधान्याने. तर त्यांच्या संदर्भात काय सांगाल? कोणी सहभाग घेतला आणि कशा पद्धतीने त्यांचं योगदान झालं? आता कसं आहे, सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट अशी की इथल्या स्थानिक नियोजनाचा जो काही भाग होता तो आमच्याकडे होता, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाकडे आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाकडे. व्हेरॅज कार्यक्रम ठरविणे किंवा कार्यक्रमात कोणाला सहभागी करून घ्यायचंय, कसं सहभागी करून घ्यायचंय, हे सर्वस्वी काम मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या नेत्यांनी अर्थात केलेलं आहे. त्यामुळं सर्वसमावेशक असा लोक असावीत, बोलणारे वक्ते जे आहेत ते सर्वसमावेशक असावेत. आणि त्याचबरोबर पत्रकारांना काही नवीन त्यातून मिळावं, नवीन ज्ञान मिळावं, नवीन माहिती मिळावी, अशा उद्देशाने हे वक्ते ठरवलेले आहेत. नेमके फक्त अमुक एक चॅनलचे लोक किंवा अमुक एक वृत्तपत्राचे लोक असं न करता नाविन्यपूर्ण या अधिवेशनात काही देता येईल आणि त्याचबरोबर सर्वसमावेशक वक्ते कसे मिळतील याचा त्याच्यात विचार करण्यात आलेला आहे. फक्त चॅनल्स किंवा फक्त प्रिंट मीडिया असा फरक आम्ही करत नाही.
आमच्या दृष्टीने प्रत्येक माणूस पत्रकारिता करतो, अगदी सोशल मीडियामध्ये काम करणारा देखील आमच्या दृष्टीने पत्रकारच आहे. आणि त्यामुळं प्रत्येक पत्रकार हा आमच्या संघटनेमध्ये आम्ही सभासदही आहे, शिवाय आमच्या कार्यक्रमात तो म्हणजे अंतर्भूतही आहे. सर, तुम्ही राजकीय आणि सामाजिक हा खूप मोठा चांगला मेळ या ठिकाणी घडवलात. सन्माननीय मुख्यमंत्री यांनी उद्घाटन केलं. तर सन्माननीय राजेंद्र सिंहजी जे पाणी या प्रश्नाशी निगडीत त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम आहे, तर ह्या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात काय सांगाल सर, की कशा पद्धतीने म्हणजे तुमचं सहकार्य भेटतं आणि कसं पुढे भविष्यात राहणार? आता मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलंय की पत्रकार हल्लाविरोधी कायद्याला ते मदत करतील. त्याचबरोबर पत्रकारांना जी पेन्शन मिळणं शक्य आहे का याच्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू करून घेतील. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याबद्दल मतमतांतरं आहेत, म्हणजे सभागृहात आहेत, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा विधान परिषदेच्या सभागृहात आहेत, सभागृहाबाहेरही आहेत. आता ते मतैक्य कसं ठरवावं याच्याबद्दल मुख्यमंत्री स्वतः विचार करतायत आणि मतैक्य ठरवून हा संपूर्ण कायदा याचा कसा करता येईल याविषयी त्यांनी सांगितलं की करेन, म्हणजे आपण करू ते. शिवाय पत्रकारांना पेन्शन देण्याबाबत इतर राज्यांमध्ये जी काही पद्धत अवलंबलेली तीच पद्धत आपल्याकडेही अवलंबायची असं त्यांनी जवळपास घोषितच केलेलं आहे. तर बऱ्यापैकी जे पत्रकारांचे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्र्यांनी सोडवायला मान्यता दिलेली आहे. आता बघू त्याप्रमाणे कसं. तत्वतः तर त्यांना ते मान्य आहे किंवा हे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता एकटे मुख्यमंत्री निर्णय घेणारे नाहीत, मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. आमचा पाठपुरावा चालूच आहे. आमचे श्रेष्ठी जे आहेत एस एम देशमुख असतील किंवा किरण नाईक असतील हे त्याचा पाठपुरावा करतातच आहेत. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना भेटणं, त्यांना माहिती पुरवणं, त्यांना योग्य त्या पद्धतीने प्लीड करणं हे सगळं चालू आहे. आणि त्या संदर्भातला आपण एक परिसंवादही ठेवला होता, ज्या परिसंवादामध्ये पत्रकारांबरोबरच आपण ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनाही बोलवलं होतं. एक अशी वेळ होती की उज्ज्वल निकम पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या विरोधात होते. त्या दिवशीचा तो परिसंवाद ऐकल्यानंतर उज्ज्वल निकम साहेबांनी निदान एवढं कबूल केलं की येस, आय एम कन्फ्युज्ड. हा कायदा हवा की नको याबद्दल मी आता हे सगळं ऐकून कन्फ्युज झालं. जो माणूस विरोधात होता तो माणूस कन्फ्युजन पर्यंत आला, तो पॉझिटिव्ह होईल. आपण म्हणजे असं हे करू तर हे फलित आहे या अधिवेशनाचं. या अधिवेशनामध्ये चर्चा करताना एक म्हणजे उज्ज्वल निकमांसारखा माणूस जर समजा कन्व्हिन्स होत असेल, जो माणूस ज्येष्ठ विधिज्ञ कायद्याचा कीस काढणार आहे आणि असा माणूस जर कन्व्हिन्स होत असेल तर मला नाही वाटत की सरकारला कन्व्हिन्स करायला काही वेळ लागेल. निश्चित तर होईल, बघू भविष्य काळात काहीतरी होईल. त्याचबरोबर जलतज्ञ राजेंद्र सिंहजी हे आम्हाला आशीर्वाद द्यायला आले होते किंवा तुम्ही एवढा मोठा चांगला कार्यक्रम घेतला. मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत राजेंद्र सिंहजी आणि एक मोठी विभूती आहे. एवढ्या मोठ्या विभूतीने आमच्या या कार्यक्रमाला येऊन आम्हाला शुभाशीष द्यावेत ही आमची मनोमनी इच्छा होती. खरं म्हणजे आम्ही त्यांच्या जोडीला अण्णा हजारेंनाही बोलवलं होतं, पण प्राकृतिक अस्वास्थ्यामुळं अण्णा हजारे आले नाहीत. तर राजेंद्र सिंहचा हा आशीर्वाद आम्ही समजतो. सर, राजेंद्र सिंहजी किंवा देशमुख सरांनी हे पण आश्वासन दिलं होतं की कोणतं तरी एक गाव पत्रकार संघाने दत्तक घ्यावं, ज्याच्या पाणी प्रश्नाच्या अंतर्गत काही गोष्टी असतील त्या गावच्या, तर त्यासाठी सहकार्य आणि त्याचं सहयोग या पत्रकार संघाचा मिळावा. तर त्या संदर्भात काय सांगाल? काय पुढे त्याच्या संदर्भात बोलणी चालणी किंवा काय झाले का? राजेंद्र सिंहजी परत पुढच्या आठवड्यात येत आहेत आणि आमची काही मंडळी ते शोधताय की बाबा पाण्याचा दुर्भिक्ष असलेला कुठला भाग आहे आणि ज्या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कशी मदत करता येईल, तर हे शोधतायत, चालू आहे. आणि राजेंद्र सिंह ज्यावेळी येतील पुढच्या आठवड्यात पुण्यात येणार आहेत ते, त्यावेळी याच्यावरती आम्ही विचार करून बघू कसं करता येईल.
सर, इथला स्थानिक जो पत्रकार संघ आहे तो खरोखरच त्याचं काम हे खूप आगाध म्हटलं जाईल. कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापक असं हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडलं. तर ह्याच्यामधले जे ह्या संघातील सदस्यांच्या योगदानासंदर्भात तुम्ही काय सांगाल सर? कसं आहे, हा फार मोठा असा टास्क होता. आम्हाला मार्चमध्ये कळलं की तुम्हाला अधिवेशन घ्यायचं आहे आणि अधिवेशन 6 आणि 7 जूनला आहे. वस्तुतः मार्च एप्रिल मे, अर्धा मार्च गेलेला होता. एप्रिल मे असे म्हणजे 2-2.25 महिने होते आमच्याकडे. हे आमचे सहकारी नसते तर हा गाडा उभाच राहिला नसता. प्रत्येकाने आपापल्या परीने जी मेहनत केलेली आहे ती केलेलीच आहे. मी त्या संपूर्ण टीमचा मोरक्या म्हणून लोक म्हणत असतील की बाबा मी काम केलं, पण तसं नाही. माझा प्रत्येक सहकारी आपल्याला नियोजित अशा कामाचा पूर्णपणे वेळ देत होता आणि म्हणूनच हा कार्यक्रम होऊ शकला, नाहीतर एवढ्या अल्पावधीत शक्य नव्हतं. निश्चितच सर, तुम्ही या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी तुमच्या ज्या सहकारी पत्रकार मित्रांच्या सहकार्याने हा अत्यंत बहुमूल्य असा यशस्वी कार्यक्रम करून दाखवला. सर, ह्या आपल्या स्थानिक पत्रकार संघाच्या भविष्यातील योजना काय सांगता येईल? आपण भविष्यात आम्ही तसे यापूर्वी बहुतेक कार्यक्रम घेत आलेलो आहोत. आम्ही गेले कित्येक वर्ष वेगळे कार्यक्रम करतो आहोत. याचा अगदी तुम्हाला नमुना म्हणून सांगायचं झालं तर आपण याच्या अगोदर आमदार कोण हवा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सलग 2 वेळा दोन्ही आमदारकीच्या निवडणुकीला घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यापूर्वी महापालिकेच्या बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग हवा याच्यासाठी लोकांकडून बजेटमध्ये काय अंतर्भूत आहोत हे मागवलं होतं आपण पत्रकार संघातर्फे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे 224 सूचना आल्या, त्याच्यापैकी 161 सूचना महापालिकेने एक्सेप्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर मध्ये ज्यावेळी SRA किंवा झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्पाबद्दल चर्चा सुरू झाली तर झोपडपट्ट्यांमध्ये लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा होती की बाबा कसा असेल SRA, काय होईल नक्की. तर हे गोंधळाचं वातावरण कमी करण्यासाठी आम्ही अगदी ठरवून SRAच्या प्रमुख लोकांना महापालिकेत बोलवलं. त्यावेळी नितीन करीर SRAचं काम बघत होते, नितीन करीर होते, आपले इथले आयुक्त होते दिलीप बंड, त्याच्यानंतर SRAची बाकीची टीम होती आणि इथल्या झोपडपट्टीतला सामान्य कार्यकर्ता समोरासमोर बसून चर्चा करायला लावली. जाणून घ्या SRA काय. तर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कायम नुसत्या पत्रकारांचंच नाही तर शहराच्या एकंदर जडणघडणीमध्ये योगदान द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आपण सतत करत आहोत. हे म्हणजे कुणीतरी त्याचं श्रेय द्यावं किंवा कुणीतरी त्याची वाखाणणी करावी हा याच्या मागचा उद्देश नाही. आपण या शहरात राहतो, या शहराबद्दल आपलं योगदान असावं आणि त्या योगदानापोटी शहराच्या विकासासाठी त्याचबरोबर पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना अत्याधुनिक नॉलेज मिळावं म्हणून, त्यांना अजून माहिती मिळावी म्हणून सतत आम्ही प्रयत्न करत असतो. असं विशिष्ट प्रोग्राम असं न करता ज्या वेळी जे हवं असेल. आता याच्या अगोदर आम्ही पत्रकारांच्या कार्यशाळा घेतल्या. 2012 मध्ये कार्यशाळा घेतली. पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेला जवळजवळ 300-350 पत्रकार पश्चिम महाराष्ट्रातून आले होते. त्याच्या अगोदर एकदा जिल्हा पत्रकार संघाची कार्यशाळा घेतली होती आणि इथल्या परिसरामध्ये पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांसाठी आपण कायम म्हणजे जे कोणतीही गोष्ट आढळली तर हे अगदी ठराविक प्रोग्राम वगैरे असं न करता एखादा विषय आढळला किंवा अमुक एक विषयातली माहिती मिळत नाहीये तर आपण काय करतो, त्या विषयातला तज्ज्ञ बोलवतो, आमची मंडळी बसतात, तुम्हाला काय माहिती हवी विचारून घ्या, असं आपण करत असतो. त्याच्यासाठी विशिष्ट प्रोग्राम किंवा विशिष्ट गोष्ट असं नाही हे करत. निश्चितच या ठिकाणी सर तुम्ही चांगल्या दर्जाची माहिती या ठिकाणी दिली
खरं तर ढसाळ हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे आणि तुम्ही बाळासाहेब नाव हे सुद्धा उज्ज्वल या निमित्ताने केलेलं आहे. महाराष्ट्राला या ठिकाणी निश्चितच हे नाव प्रचलित आणि प्रसारित आहे आणि या पत्रकार संघाच्या वतीने या अभिमानास्पद पण या ठिकाणी झालेलं आहे. त्या दृष्टीने NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने आपण जी इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली आणि वेळ दिला त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद सर. जय भीम. जय.